तर मित्रांनो, मागील तेला सोलार पंप योजनेमध्ये वेंडर हे ॲड झालेले आहेत आणि वेंडर ॲड झाल्यानंतर त्यांचे सिलेक्शन कशा प्रकारे करणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग आता बघूया आपण सिलेक्शन कसं करायचं ते। बघा मित्रांनो, पेज ओपन झालेले आहे। आता इथे आपला जो लाभार्थी क्रमांक आहे तो आपण टाकलेला आहे आणि आता इथे वेंडर आपल्याला सिलेक्शन करायचे आहे। तर वेंडर सिलेक्शनवरती आपण क्लिक करणार आहोत। अशा प्रकारे या कंपन्या दाखवत आहे। या कंपन्या अशा प्रकारे दाखवत आहे। त्यामधून ज्या कंपन्यांचा कोटा शिल्लक आहे त्या कंपन्या दाखवत आहे। त्यामधून आपण आता CRI कंपनी ही निवडलेली आहे। CRI कंपनी निवडल्यानंतर त्यावरती आपण क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर आता एक OTP जाणार आहे। ज्या शेतकऱ्याचा तो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती OTP येईल। आता तो OTP आल्यानंतर OTP इथे सबमिट करायचा आहे आणि ओके बटन प्रेस करायचे आहे। ओके बटन प्रेस केल्यानंतर लाभार्थ्याच्या यशस्वीरित्या हे प्रमाणित झालेली यादीनुसार त्रुटी आलेली आहे। आता यामध्ये त्रुटी आलेली होती, तर आपण आता डबल पेज ओपन करून घेऊया आणि कारण की यामध्ये त्रुटी आलेली होती। आता परत वेंडर सिलेक्शनमध्ये क्लिक करणार। नंतर वेंडर सिलेक्शनमध्ये पहा, एक कंपनी ही कमी झालेली, CR कंपनी ही कमी झाली। आता नंतर आपण दुसरी कंपनी निवडूया। दुसरी कंपनी निवडल्यानंतर ओके बटन दाबायचं आहे। आता या शेतकऱ्याच्या मोबाईल नंबरवरती हा OTP जाणार। तो OTP इथे आपल्याला सबमिट करायचा आहे। OTP टाकल्यानंतर ओके बटन करायचं आहे आणि पहा इथं लाभार्थ्याचे यशस्वीरित्या प्रामाणिकपणे झाले, पुरवठादाराची निवड लाभार्थ्याने यशस्वीरित्या केली आहे। येत पहा कंपनीचे सुद्धा नाव आलेले आहे। अल्पेक्स सोलार कंपनीचं हे नाव आहे आणि अशा प्रकारे आपण आता हे सिलेक्शन केलेले आहे। आता आपण पेज हे रिफ्रेश करून घेऊया आणि परत वेंडर लिस्टमध्ये इथं पहा दाखवत आहे पुरवठादाराची निवड केलेली आहे आणि खाली कंप्लीट सुद्धा करू शकता। तर सांगायचे तात्पर्य असे होते की 4 कंपन्या आल्या होत्या, परंतु तुम्ही पाहिले असेल की पहिली कंपनीचा OTP टाकेपर्यंत ती कंपनी गायब झाली होती, म्हणून आपण दुसरी कंपनी निवडली होती। तर कंपनी निवडताना लवकरात लवकर कंपनी निवडावी, कारण की निवड करताना जर कंपनी गायब होत असेल तर तुम्हाला सांगू शकतो की किती वेळ कंपनी थांबत असेल। 2-4 मिनटं भरपूर झाली, या कंपनी आल्यानंतर थांबत नाही। जनरल कॅटेगरीचे शेतकरी आहे ते अजून वेंडरच्या प्रतीक्षेत आहे की कंपनी येईल, ती कंपनी निवडायची प्रयत्न करत आहे, परंतु अजूनही भरपूर शेतकरी आवडीची कंपनीची वाट बघत आहे। त्या शेतकऱ्यांना सांगायचे एवढेच आहे की आपल्याला लवकरात लवकर जी चांगली कंपनी तुम्हाला वाटेल ती निवड करून घ्या आणि पोर्टलवरती वारंवार चेक करत राहा, कारण की कंपन्या येत आहेत आणि 10-15 मिनिटांमध्येच वेंडर हे गायब होत आहेत। कारण की आता भरपूर शेतकऱ्यांचे कंपन्या निवडायचे बाकी आहे, म्हणून या साईटवरती लोडसुद्धा येत आहे आणि अधूनमधून साईटसुद्धा बंद होत आहे। तरी मित्रांनो, आपली वेंडर हे निवडून घ्या आणि आपला सोलार पंप हा बसवून घ्या। तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा ज्या शेतकऱ्यांना वेंडर लिस्ट निवडायची गरज आहे। तरी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।